मित्रांनो, सलग दुसऱ्या दिवशी आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या भारतीय जनतेला आवाहन केलेलं आहे की पेट्रोल डिझेल कमी वापरा, कारण आपल्या देशात कच्च्या तेलाचे विहिरी नाही आहेत. सोनं 1 वर्ष वापरू नका किंवा खरेदी करू नका, कारण परकीय चलन वाढेल आणि आपलं नुकसान होईल. त्याच्यानंतर लग्न समारंभ असतील किंवा फिरायला जायचं असेल तर 1 वर्षभर टाळा. त्याच्यानंतर खायचं तेल कमी वापरा. त्याच्यानंतर काय म्हणतात ते, आपल्या देशामध्ये जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, जे गाड्या आहेत, बस आहेत, सरकारी मेट्रो असतील, त्याचा वापर करा असं आवाहन केलेलं आहे. तर मला मोदी साहेबांना एवढंच म्हणायचं आहे, या सगळ्या गोष्टी सुरुवातीला तुम्ही सुरुवात करा आणि तुमच्या नेत्यांकडून याची सुरुवात झाली पाहिजे. कारण तुम्ही काल बोललात आणि आज इथे गुजरातमध्ये रोड शो केला आहे. रोड शो करताय. रोड शोमध्ये किती खर्च होतो आहे, किती तेल वापरलं जातं आहे हे तुम्हालासुद्धा माहीत आहे. कारण तुमच्या आमदारांना, खासदारांना टार्गेट दिलं जातं आहे गर्दी जमा करण्यासाठी. हजारोंची गर्दी व्हावी अशी अपेक्षा तुमची असते. त्यासाठी तुमचे आमदार, खासदार प्रत्येक कार्यकर्त्याच्या गाड्यामध्ये तेल वतून तुमच्यापर्यंत घेऊन येतात. आणि अनावश्यक जो तुम्ही रोड खर्च करताय किंवा रोड शो करताय, त्याच्यानंतर फॉरेन टूर करताय, ते सुद्धा तुम्ही टाळणं गरजेचं आहे. सुरुवात तुमच्यापासून झाली पाहिजे. जनतेकडून अपेक्षा तुम्ही ठेवू नका, कारण निवडणुका होईपर्यंत तुम्ही कोणतीच गोष्ट बाहेर येऊ दिली नाही आणि आता युद्धाचं कारण देऊन जनतेला आवाहन करताय. याचा अर्थ तुम्ही जनतेला इनडायरेक्टली सांगितलेलं आहे की बाबा आता प्रचंड महागाई वाढणार आहे, माझ्याकडनं आता शक्य नाही आहे. पण निवडणुका होईपर्यंत तुम्ही का थांबलात, हा माझा सवाल असेल. तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा.